रामकृष्ण हरी मंडळी, मुक्तांगण सखी मंच मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेखा भागवत आज घेऊन आली आहे एक नवीन विषय। मी इंद्रायणी बोलते। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। अशा या पवित्र इंद्रायणी काठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली। आज आपल्याला इंद्रायणी नदीचं पत्र आलेलं आहे। तिला हे पत्र का पाठवावं असं वाटलं? का गरज पडली इंद्रायणी नदीला आपल्याला पत्र पाठवायची? तर ते आपण पत्र मी तुम्हाला वाचून दाखवते, तेव्हाच कळेल की आपल्याला आज नदीने पत्र का पाठवलं आहे। मी इंद्रायणी बोलते। ऐकणारे माणसा, मी इंद्रायणी बोलते। रोज माझ्या जलात तुम्ही तुमची कर्मे धुता, रोज माझ्या जलात तुम्ही तुमची कर्मे धुता आणि हात जोडून आम्हाला पवित्र कर्ग म्हणून विनंती करता। अरे माणसा, तुम्हाला दोन डोळे दिलेत, कान दिले आहेत, नाक दिले आहे, हात पाय दिले आहेत। मला वाटले त्या डोळ्यांनी तुम्हाला माझी ही दयनीय अवस्था दिसत असेल। मला वाटले तुमच्या नाकांना माझ्या पात्राला येणारी दुर्गंधी तुमच्या नाकाला कळत असेल। असा कसा रे माणसा तू? अरे तुमच्या वाटेत एखादी झाडाची फांदी जरी आली तरी तुम्ही ती लगेच तक्रार नोंदवून झाड तोडून टाकायला लावता। जागा हवी असेल, डोंगर नको हवा असेल तर तुम्ही तो डोंगरही मुळासकट उखडून टाकता। एवढेच काय, जाताना रस्त्याने जाताना तुम्हाला जास्त ट्रॅफिक लागले तरी सुद्धा तुमची किती चिडचिड होते। रस्ते मोकळे करा, नवीन ब्रिज बांधा, नवे रस्ते बांधा म्हणून तुम्ही आरडाओरडा करता आणि तुम्ही स्वतःच्या सोयीसाठी नवे रस्तेही बांधता, नवे ब्रिजही बांधता। अमुक गावात वाघ आला म्हणून त्याच्यासाठी पिंजरा लावा, तो वाघ पकडा। अमुक अमुक परिसरात कुत्रे जास्त झाले आहेत, त्यांचा सुळसुळाट झाला आहे, त्या कुत्र्यांना पकडा, त्याचा माणसांना त्रास होतो म्हणूनही तुम्ही तक्रार नोंदवता। साधी गाडी चालवताना तुमच्या रस्त्यात एखादा स्पीड ब्रेकर किंवा खड्डा आला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा किती त्रास होतो। तुम्हाला हा अनुभव आहेच ना ह्या त्रासाचा। पण अरे माणसा, क्षमा कर हा, मला सांग ना, या हिंस प्रश्नमध्ये आणि तुझ्यात खरंच काही फरक आहे का? पहा नदी आपल्याला काय सांगते आहे। अरे आम्हाला वाचा नाही, आम्हाला वाचा नाही, कुठे रे आम्ही आणि कशी रे तक्रार नोंदवायची? कोण आमचं गाढानं ऐकून घेणार? मी इंद्रायणी बोलते। माझं झुळझुळ वाहनं हा माझा श्वास आहे आणि तुम्ही माझा श्वासच कोणला आहे। तुम्ही मला वाहू देत नाही, माझ्या मार्गात किती अडथळे आणता, पार गुदमरून गेली आहे मी। मी इंद्रायणी बोलते। अरे मी तुमची पालन करते आहे तर तुम्ही सुद्धा माझे रक्षण करते आहातच की। हे तुम्हाला परमेश्वराने दिलेलं कर्तव्य आहे की माणुसकी या नात्याने तुम्ही निसर्गाचे रक्षण करायला हवे, हे तुम्ही विसरू नका। माझ्या नदीच्या पात्रात तुम्ही बूट, चपला, जुने कपडे, प्लास्टिकच्या वस्तू अशाच टाकून देता। पिण्यायोग्य पाणी माझे आज त्याची काय अवस्था झाली आहे। थोडी थोडी बुद्धीची आणि हृदयाची व्यापकता वाढवा। आज मी इंद्रायणी तुम्हाला सांगते आहे की थोडी बुद्धीची आणि हृदयाची व्यापकता वाढवा। स्वतःपुरता विचार, मर्यादित विचार करू नका। फक्त आजचा विचार न करता पुढच्या पिढीचाही विचार करा, पुढच्या पिढीचाही विचार करा। असो, पुढच्या पिढीचा विचार निघालाच आहे म्हणून आठवण करून देते। इंद्रायणी नदीच्या काठावरच वारकरी संप्रदायाचा उगम झाला आहे।
या ठिकाणी ज्ञानदानाचे आणि संस्काराचे कार्य अविरत आणि अखंड काही संत मंडळी निस्वार्थ वृत्तीने करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक गोरगरीब आई वडिलांनी त्यांची लहान लहान मुले माऊलींच्या चरणी समर्पित केली आहेत. ती लहान लहान मुले इथे विद्यादानाचं कार्य घेण्यासाठी आलेली आहेत. ते इथे स्थायिक झाले आहेत. हीच मुले पुढे मोठी होऊन माऊलींचे ज्ञानदानाचे आणि संस्काराचे कार्य जगभर करत आहेत आणि करत राहतील. या तरुण पिढीला हे तरुण पिढी म्हणजे आपले संस्काराचे मोती आहेत. ते मोती असे विखरू देऊ नका. हे आपले ज्ञानपुत्र आहेत. त्यांचा सांभाळ करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ही आजच्या काळाची गरज आहे. अनेक कंपन्या केमिकलचे पाणी, विषारी पाणी, नाले गटर माझ्या पात्रात सोडून देतात. हाही फार महत्वाचा त्रास होतो आहे मला. पुन्हा एकदा आठवणीने सांगते, मी इंद्रायणी बोलते. अनेक कंपन्या त्यांचे विषारी पाणी, केमिकलचं पाणी, नाले गटारांचं, गावागावांचं पाणी माझ्या पात्रात सोडलं जातं. अरे माणसा, त्यावेळी माझ्या अंगाचा एवढा दाह होतो की त्या आगीत माझे अश्रू सुद्धा जळून जातात. या यातना मला सहन होत नाहीत, तर ही शिकण्यासाठी आलेली लहान लहान मुलं जी माझ्या अंगाखांद्यावर खेळतात, त्यांना हा त्रास कसा सहन होईल? मी जीवनदायिनी आहे. मी आई आहे. मला जीव घेणारी बनवू नका. माझ्या डोळ्यात अश्रू माझ्यासाठी नाही. मला दुःख होतंय ते माझ्यासाठी नाही. मी काय हो, माझ्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमची सेवा करील. पण मी संपल्यानंतर माझ्या बाळांचं काय, तुमचं काय? तुम्ही कसे जगाल? मुलाने आईला काळीत चिवलं ना तरी ती आईची माया असते. ती बोलते की बाळा, तुला कुठे लागलं नाही ना? तशीच मी इंद्रायणी तुमची आई आहे. अजूनही वेळ गेली नाही, सावध व्हा. अजूनही वेळ गेली नाही, सावध व्हा. मला वाचवा, मला जगवा तुमच्यासाठी. मी इंद्रायणी बोलते. रामकृष्ण हरी.